हॅलो नमस्कार, मी अमृता आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि नवरात्र उत्सवाच्या सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप मंगलमय शुभेच्छा। घटस्थापना घरोघरी झालेली आहे। नवरात्रीचा पहिला दिवस हा कालच पार पडलेला आहे। आज आहे दुसरी माळ नवरात्र उत्सव 2023। तर आज या दिवशी नवरात्रीच्या निमित्तानं देवीच्या 3.5 पीठांची माहिती जाणून घेऊया। त्याची कथा काय आहे किंवा महाराष्ट्रामध्ये कोणती कोणती देवीची आपल्या राज्यामध्ये 3.5 शक्तिपीठ आहेत ती बघूया आजच्या व्हिडिओमध्ये। नवरात्र उत्सव जवळ आला की राज्यातल्या देवींच्या 3.5 पीठांकडे भाविकांची पावलं वळायला लागतात। राज्यातील कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि नाशिक या ठिकाणी देवीची 3.5 शक्तिपीठ आहेत। तर या सगळ्याच तीर्थक्षेत्रांना मोठा मान असून त्यांच्याबद्दल अनेक कथा आख्यायिका आहेत। ही सगळीच स्थळं ही जागृत देवस्थानं मानली गेली आहेत। त्यामुळं जे देवीचे भक्त आहेत, भाविक आहेत, ते आपोआपच या स्थळांना नवरात्र उत्सवात इथं गर्दी करतात। आणि 3.5 शक्तिपीठाचं महत्त्व आणि त्याच्याबद्दलच्या आख्यायिका काय आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सगळ्यात पहिलं म्हणजे महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर। कोल्हापूरची महालक्ष्मी मंदिर म्हणजेच अंबाबाईचं देऊळ हे पुराणात उल्लेखलेल्या 108 पीठांपैकी एक व महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी एक आहे। मंदिराच्या मांडणीवरून ते चालुक्यांच्या काळात इसवी सन 600 ते 700 मध्ये बांधलं असण्याची शक्यता आहे। मंदिराचे पहिलं बांधकाम हे राष्ट्रकूट किंवा त्या आधीचा शिलाहार राजांनी सुमारे 8व्या शतकात केलं असावं। पुराणं, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्र व सापडलेली अनेक कागदपत्र यावरून अंबाबाई मंदिराचं पुराणत्व सिद्ध होतं आणि कोल्हापूरची अंबाबाई खऱ्या अर्थानं अखिल महाराष्ट्राची कुळस्वामिनी ठरते। कधी काळी मुसलमानांनी या देवळाचा विध्वंस केला होता तेव्हा देवीची मूर्ती पुजाऱ्यांनी अनेक वर्ष लपवून ठेवली होती असं म्हणतात। पुढे संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीमध्ये इसवी सन 1715 ते 1722 या कालखंडात मंदिराचं पुनरुज्जीवन करण्यात आलं। उत्तम कोरीव काम असणाऱ्या भिंती आणि अगदी साधं वरचं शिखर हा कारागिरीतला फरक त्यामुळेच पडला असावा। महालक्ष्मी ही भगवान विष्णूंची भार्या म्हणून समोर गरुड मंडपात विष्णुवाहन गरुडाची स्थापना केलेली आहे। तर मूर्तीच्या जवळील सिंह व शिरावरील शिवलिंगामुळे देवी अनेकांच्या मते पार्वतीचं रूप आहे। देवीची मूर्ती दगडी असून तिचं वजन साधारण 40 किलोग्रॅम आहे। मूर्तीच्या पाठीमागं दगडी सिंहासन आहे, दगडी सिंह आहे, डोक्यावरील मुकुट आहे आणि त्यावर शेषनाग आहे। तुम्ही कधी ना कधी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराला नक्कीच भेट दिली असेल, तिथलं दर्शन घेतलं आणि मंदिर परिसर जर का पाहिला, अगदी तो भक्तांनी फुलून गेलेला असतो। 12ही महिने या सगळ्या 3.5 शक्तिपीठांना अमाप गर्दी असते आणि आपल्या महाराष्ट्राच्या कुळस्वामिनी म्हणून या देवी ओळखल्या जातात। तर पुढची देवी आहे तुळजाभवानी, तुळजापूर इथं स्थित। भारतातील शक्ती देवतांच्या पीठांपैकी 3.5 पीठं महाराष्ट्रात आहेत। त्यापैकी श्री क्षेत्र तुळजापूर हे पूर्णपीठ व आद्यपीठ मानलं गेलेलं आहे। महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात वसलेलं तुळजापूर हे अत्यंत महत्त्वाचं तीर्थक्षेत्र असून त्या ठिकाणी आई तुळजाभवानी देवीचं अगदी प्राचीन मंदिर आहे। तुळजाभवानी देवीची महती तशी हिंदू पुराणांमध्ये खूपच विस्तारानं सांगितली गेलेली आहे। त्या माहितीनुसार असुरांचा आणि दैत्यांचा संहार करून विश्वात नीती व धर्माचरण यांची पुनर्स्थापना करण्याचं महत्त्वाचं कार्य आई तुळजाभवानी देवीनं प्रत्येक युगामध्ये केलेलं आहे। स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज भोसले घराण्याची ही कुळदैवता आहे। तुळजाभवानी देवीच्या आशीर्वादानं छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली होती। देवीनं महाराजांना साक्षात दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील दुष्टचक्राचं निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली होती अशी आख्यायिका आहे।
देवीचं मंदिर हे बालाघाटातील एका डोंगरमाथ्यावर असल्यानं अगदी जवळ गेल्यावर देखील या मंदिराचा कळस दिसत नाही। मंदिराच्या काही भागांची बांधणी ही हेमाडपंथी आहे। महाराष्ट्रात या देवीस विशेष महत्त्व असून नवरात्रीचा उत्सव जरी 9 दिवसांचा असला तरी तुळजापूर मात्र हा उत्सव 21 दिवसांपर्यंत चालतो। आपली पुढची 3.5 शक्तिपीठांपैकी देवी आहे रेणुका देवी माहूर। तर माहूर हे देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी एक असून इथल्या पीठाची देवता ही रेणुका देवी आहे। रेणुका देवी तसंच दत्तात्रय आणि परशुराम यांची देखील प्राचीन मंदिरं माहूरगडावर स्थित आहेत। येथं मंदिरासमोरच एक किल्ला आहे। देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे माहूरची श्री रेणुका माता होय। श्री परशुरामांची माता म्हणून सुद्धा रेणुका मातेला ओळखलं जातं। महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुळदैवता आहे। देवीचं मंदिर हे 13व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजानं बांधलं असं म्हटलं जातं। माहूरगडावरच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे। एका कथेनुसार माता पार्वतीनं कुब्ज देशाच्या राजाच्या पोटी जन्म घेतला आणि तिचं नाव रेणू ठेवण्यात आलं। शंकराचा अवतार मानलेल्या जमदग्नी ऋषीबरोबर तिचं लग्न झालं। जमदग्नीच्या आश्रमात अनेक शिष्य शिकत असत। सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी कामधेनू गाय ही जमदग्नी ऋषींकडे होती। राजा सहस्त्रार्जुनाला या कामधेनू गायीचा मोह झाला। त्यानं जमदग्नीकडे कामधेनू मागितली। ऋषीनं राजाची मागणी मान्य केली नाही। तेव्हा पराक्रमी जमदग्नी पुत्र परशुराम आश्रमात नाहीत हे साधून सहस्त्रार्जुनानं आश्रमावर हल्ला केला। आश्रम उद्ध्वस्त करून जमदग्नींना ठार मारलं आणि कामधेनू हिरावून नेली। नंतर त्यांचा पुत्र परशुराम तिथं आला। घडला प्रकार बघून परशुरामानं क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली। पित्याला अग्नी देण्यासाठी कोरी भूमी हवी म्हणून त्यानं कावडीच्या एका पारड्यामध्ये जमदग्नीचं पार्थिव आणि दुसऱ्या पारड्यामध्ये माता रेणुकेला बसवलं आणि रानोमाळ भटकत अखेर तो माहूरगडावर आला। तिथं वास्तव्यास असलेल्या दत्तात्रयानं त्याला कोरी भूमी दाखवली व इथंच त्यांनी आपल्या पित्यावर अग्निसंस्कार केलं असं सांगितलं जातं। या पाण्यानं परशुरामानं इथं बाण मारून मातृतीर्थ व सर्व तीर्थ निर्माण केलं आणि या पाण्यानं स्नान घालून जमदग्नीवर अंत्यसंस्कार केले। त्यावेळी माता रेणुका सती गेली। या सर्व विधीचं पौराहित्य हे दत्तात्रयांनी केलं होतं। त्यानंतर परशुरामाला माता रेणुकेची खूप आठवण येऊ लागली। तो दुःखी होऊन शोक करीत होता। तोच आकाशवाणी झाली, तुझी आई जमिनीतून वर येऊन तुला दर्शन देईल, फक्त तू मागे पाहू नकोस। परंतु परशुरामाची उत्सुकता चाळवली गेल्यानं त्यानं मागे वळून पाहिलं। त्यावेळी रेणुका मातेचं केवळ मुखच जमिनीतून वर आलं होतं। तेवढेच परशुरामाला दिसलं आणि या तांदळाच्या रूपामध्ये या तांदळा रूपातल्या मुखाचीच माहूरला पूजा केली जाते। परशुरामाला या डोंगरावर आपल्या मातेचं दर्शन झालं म्हणून याला मातापूर सुद्धा म्हणतात। शेजारच्या आंध्र प्रदेशातील ऊर म्हणजे गाव ते माऊर आणि पुढं त्याचं नाव हे माहूर असं झालं। तर अशी ही माहूरच्या आईची कथा आणि माहिती आहे। पुढची आपली देवी आहे माता सप्तशृंगी देवी, नाशिक इथं स्थित। महाराष्ट्रातल्या देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेलं सप्तशृंगी देवी नाशिकपासून साधारण 65 किलोमीटरवरील 4800 फूट उंचावरील सप्तशृंग गडावर वसलेली आहे। सह्याद्रीच्या पर्वतरांगेवरील 7 शिखरांचा प्रदेश म्हणजेच सप्तशृंगगड। एकीकडे खोल दरी तर दुसरीकडे छाती दडपविणारे कडे आणि यात फुललेली नाजूक हिरवाई असा निसर्ग घेऊन इथं उभी ठाकलेली देवी जणू निसर्गाचा रौद्ररूपाशी नातं सांगणारी आहे असं सगळ्यांना वाटतं। आदिमायेच्या या गडावर वस्ती करण्याची आख्यायिका सुद्धा
तिच्या रूपातूनच जन्माला आलेले आहे। मातलेल्या महिषासूर राक्षसाचा निर्दालनासाठी देवादिकांनी देवीची याचना केली आणि होमाद्वारे ही देवी प्रकट झाली। तिचं प्रकट रूप हेच सप्तशृंगी होतं असं सांगितलं जातं। या देवीचं महात्म्य अगदी मोठं असून देवी भागवतात देवीची देशामध्ये 108 शक्तिपीठ असल्याचा उल्लेख आहे। यापैकी महाराष्ट्रात 3.5 शक्तिपीठ आहे, त्यापैकी सप्तशृंगी हे अर्धपीठ आहे। या व्यतिरिक्त अर्धपीठ असल्याचा कोणताही उल्लेख यात सापडत नाही। या देवीला ब्रह्मस्वरूपिणी असं सुद्धा म्हणतात, कारण ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचं रूप म्हणून सप्तशृंगी देवी महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचं त्रिगुणात्मक स्वरूप म्हणजे सप्तशृंगी देवी असं मानलं जातं। नाशिकच्या तपोवनामध्ये राम, सीता आणि लक्ष्मण जेव्हा वनवासासाठी आले होते तर येथे ते येऊन गेल्याची सुद्धा आख्यायिका आपल्या पुराणांमध्ये सांगितलेली आहे। देवीच्या अवताराबरोबरच मूर्तीविषयी सुद्धा एक आख्यायिका भाविकांकडून मोठ्या भक्तिभावानं सांगितली जाते। एका धनगराला दिसलेलं मधमाशाचं पोळं काढण्यासाठी त्यानं त्यात काठी खुपसली, तेव्हा काठीला शेंदूर लागला। त्यानं पोळं काढल्यानंतर तिथं त्याला देवीची मूर्ती सापडली, अशी सुद्धा दंतकथा आपल्या पुराणामध्ये सांगितली गेली आहे। इथल्या निसर्गाचं रूप हे अगदी रम्य आहे। डोंगराची कपार खोदून तयार केलेल्या महिरपीत देवीची 8 फुटी मूर्ती आहे। तिला 18 भुजा आहेत। मूर्ती शेंदूर अर्चित असून रक्तवर्ण आहे। डोळे टपोरे आणि छान तेजस्वी आहे। सर्व हात हे एकमेकांना लागून आहेत। या देवीची महिषासुराशी लढण्यासाठी देवीला शस्त्र दिली होती। तर अशी ही देवीची कहाणी, देवीची आख्यायिका। तर आशा करते देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी जितकी होता होईल तितकी माहिती आणि आख्यायिका, काय गोष्टी आहे, काय कथा आहे, काय महत्त्व आहे इत्यादी गोष्टी सर्वतोपरी सांगण्याचा प्रयत्न केला आहे। तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते। जर का तुम्ही प्रथमच माझ्या चॅनलवर नवीन आले असाल आणि पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका, कमेंट करा। लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत। तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।